नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, वय वाढल्यानंतर पती पत्नीचा तिरस्कार का करतो? हातात हात होता पण मन का दुरावलं? वय वाढलं पण जवळीक का हरवली? एका वृद्ध पतीचं मनोगत शांत मनाने तुम्ही ऐका. चला तर मग. 60 वर्षानंतर पती पत्नीच्या नात्यात दुरावा का येतो? जेव्हा एक व्यक्ती जीवनाच्या शेवटच्या पडावापर्यंत पोहोचतो, केस पांढरे होतात, शरीर थकतं आणि आता मुले आपल्या संसारात व्यस्त होतात, तेव्हा फक्त 2 गोष्टीची सर्वात जास्त गरज असते, ते म्हणजे शांती आणि आपुलकी. परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की बरेच पती आपल्या पत्नीवर चिडतात, तिच्यापासून दूर राहू लागतात, इथपर्यंत की मनातल्या मनात तिचा तिरस्कार सुद्धा करतात. कधी तुम्ही असा विचार केला आहे का की तीच स्त्री आहे जिने तुमच्या सोबत 7 फेरे घेतले? ती हीच स्त्री आहे की जिच्या सोबत जीवनाचे प्रत्येक कठीण प्रसंगातून परिस्थितीतून तुम्ही सोबत होती तुमच्या ती? तर म्हातारपणात असे काय बदल झाला आहे की प्रेमाऐवजी इथे दरार पडली आहे? हा व्हिडिओ तुम्हाला मन हेलावून टाकणारा आहे, कारण की यामध्ये आपण असे खोल रहस्य सत्य कारणानिशी पाहणार आहोत किंवा बोलणार आहोत की ज्या कारणामुळे एक पुरुष तिरस्कार करायला लागतो आपल्या पत्नीचा. आणि हे कारण ते आहे की जे तुम्हाला पुस्तकात किंवा पिक्चरमध्ये दाखवलं जातं हे नाही, ही ती गोष्ट नाही आहे जी हृदयाच्या आत खूप खोलवर रुजून राहते, ज्याचे नाव किंवा गोष्ट कोणत्याही गोष्टीचा स्पष्ट बोलत नाही, परंतु प्रत्येक पुरुषाला ते जाणवते. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक कारणाच्या मागे काय भावना आहे ते तुम्हाला दिसून येईल. नेहमीच कुणी ऐकलेल्या नसतील त्या अपूर्ण गोष्टी, त्या अपूर्ण इच्छा ज्या जीवनभर पुरुष आपल्या मनात दडवून ठेवतो. कधी ते टोमणे असतात जे वर्षानुवर्ष हृदयात टोचणी मारत राहतात, कधी ते चुपचाप राहणे जे माणसाला आतल्या आत तोडत राहते. कदाचित तुम्ही स्वतःलाच या व्हिडिओमध्ये पाहाल, किंवा तुमचे वडील असो, तुमचे आजोबा असो, किंवा तुमचे कोणी जवळचं कोणी असो, काका असो किंवा ओळखीतलं जर कोणी एक स्त्री असाल तर हा व्हिडिओ मात्र आपल्यासाठी अजून गरजेचा आहे. कारण कदाचित या व्हिडिओमुळे तुम्ही ते दुःख समजू शकाल जे तुमच्या पत्नीने कधीच शब्दात व्यक्त केले गेलेले नसेल, आणि तरी पण त्याची कमी शेवटपर्यंत आपल्यासोबत जरूर राहा. कारण त्याला वाटत असतं की ह्या काही गोष्टी आपण पूर्ण करू शकलो नाही, आपला त्याग, आणि त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत जरूर राहा. कारण शेवट तुम्हाला त्यावरच असं एक समाधानसुद्धा सांगणार आहे की ज्यामुळे ती तिरस्कार पुन्हा प्रेमात बदलेल. एक छोटीशी समजदारी, एक छोटुसा आपलेपण कसे एका दुरावलेलं नातं पुन्हा जोडू शकतं, आणि तीच आहे या व्हिडिओची सगळ्यात मोठी शिकवण. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक काम करूया, परंतु त्याआधी एक छोटीशी तुम्हाला विनंती आहे. जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल
की वय वाढल्यानंतर सुद्धा नातेसंबंध चांगले राहावे तर व्हिडिओ शेअर करा, जरूर शेअर करा. कदाचित कोणाचे जीवन बदलून जाईल. चला तर मग बघूया ती पहिलं कारण ज्यामुळे पती पत्नीमध्ये एक हलकीशी दूरी निर्माण झाली आहे. पहिलं कारण म्हणजे त्याच्या अपूर्ण इच्छा. ओझं. एक सामान्य माणसाचं जीवन काय राहतं नाही का, की जसं की त्याचं लग्न झालेलं असतं, त्याला त्या जबाबदाऱ्याचं ओझं त्याच्या खांद्यावर पडतं. घर चालवायचं असतं त्याला, मुलांना सांभाळायचं असतं, पत्नीच्या गरजा पूर्ण करायच्या असतात. त्याचबरोबर आई वडील यांचंसुद्धा त्याला बघावं लागतं. आणि या सर्वामध्ये तो जे काही स्वतःसाठी विचार करत होता त्याचं पण एक स्वप्न होतं. फक्त स्वतःसाठी ते सर्व त्यांनी मागे पाडत गेला. स्वतःसाठी म्हणण्याऐवजी हे तुमच्यासाठी, कुटुंबासाठी त्याने ते स्वप्न त्याचं बाजूला ठेवलं. तो विचार करत होता की आत्ताच नाही, बघूया पुढे, मुलांचं शिक्षण होऊ देऊ, मुलाचं शिक्षण झाल्यानंतर बघू, त्यानंतर एक घर होऊ द्या, लग्न झाल्यानंतर मुलांचं शिक्षण, त्यानंतर एखादं घर होऊ द्या, त्यानंतर मुलीचं लग्न, आणि त्यानंतर वेळ मिळेल. परंतु ते वेळ मात्र कधीच येत नाही. वेळ येतो का? नाही. मला विचाराल तर नाही. कारण त्याचं वय निघून जातं, केस पांढरे होतात, शरीर थकतं, आणि सगळं काही जेव्हा त्याचं वय निघून जातं, शरीर थकतं, त्याचं केस पांढरे होतात, आणि मग तो थांबून मागे पाहतो तेव्हा त्याला आठवतं की मी तर काहीच जगलो नाही स्वतःसाठी, नाही का. मला स्वतःसाठी हे करायचं होतं, मला स्वतःसाठी ते करायचं होतं. तर त्याला असं वाटतं की मी कधी जगलोच नाही स्वतःसाठी. त्याला कुठे फिरायला जायचं असते, कधी काही त्याला म्युझिक शिकायचं असते, संगीत शिकायचं असतं, कोणाला एखाद्याला कुठे फिरायला बाहेर कुठेतरी उंच पहाडी अशा ठिकाणी जायचं असतं, कधी एखाद्या मित्रांबरोबर संध्याकाळी मित्रांबरोबर त्यांना बसायचं असतं. परंतु त्याने सर्व काही सोडून फक्त आपल्या कुटुंबासाठी, आणि आता जेव्हा सर्व काही ठीक आहे, सर्व गोष्टी त्या झालेल्या आहे, मुले आपल्या मार्गाने लागले आहे, पत्नी आपल्या कामात व्यस्त आहे, आणि तेव्हा तो मात्र एकटा बसून विचार करतो की मी सर्व काही सर्वांसाठी केलं आहे, जे जरुरी होतं ते मी पार पाडलं, ते मी केलं. परंतु काय कोणी माझ्यासाठी काही केलं का? माझ्यासाठी विचार कोणी केला का? मला कोणी समजून घेतलं का? मग त्याच्या मनात एक प्रश्न येतो की माझी पत्नी मला समजून घेऊ शकली का? कधी तिने माझ्या मनात काय आहे हे बघण्याचा तरी प्रयत्न केला का? माझ्या अपूर्ण स्वप्न आहे माझी, किंवा मला काही हवं आहे, आणि जेव्हा उत्तर येतं तेव्हा मग चालू होतो तो दुरावा, आणि तोच दुरावा हळूहळू एक मौन बनतो, आणि मग ते मौन एका नात्यात भिंत बनत जातं, आणि त्या नात्यातील भिंतीमागं असते ते राग, खूप सारा असंतोष, आणि फक्त एक तिरस्कार. परंतु ह्यामध्ये पत्नीची चूक आहे का? नाही. आमचा समाजच असा आहे की जिथे पुरुषाला आपल्या स्वतःसाठी स्वातंत्र्य दिलं जात नाही, त्याला बस कर्तव्य शिकवली जातात. परंतु जेव्हा तो कर्तव्य पूर्ण करतो तेव्हा त्याचे हात मात्र खाली राहतात, आणि मग
ते रितेपण आलेलं असतं त्याला. आणि ते रितेपण भरण्यासाठी तो जिच्यासोबत जवळच मानतो, जिला तो जवळच मानतो, ती असते पत्नी. आणि मग तिच्यावरच तो राग निघतो. ते दुःख प्रत्येक त्या पुरुषाचं आहे ज्याने आपलं पूर्ण जीवन दुसऱ्यासाठी जगलं आणि त्या बदल्यात त्याला मिळाले एकटेपणा. आता तुम्ही विचार करत असाल की हे बस एक कारण आहे का? तर जरा थांबा, कारण की पुढचं कारण आणखीन जास्त त्याला टोचणी लागलेलं असतं, त्याला टोचतं. जेव्हा एक पती आणि पत्नीच्या मध्ये बोलचाल तर राहते, पण बोलणं नाही होत. चला आता बघूया ते दुसरं कारणाकडे. आणि जे हृदयाला तोडत जातं, तोडतच नाही तर आतल्या आत माणसाला ते संपवत राहतं, ते आहे फक्त बोलचाल राहते, परंतु जे खरं बोलणं असतं ते मात्र संपत जातं. कधी कधी आता बघा, तुम्ही कधी हे जाणून घेतलं का की जेव्हा दोन व्यक्ती वर्षानुवर्ष एकमेकांसोबत राहतात, हळूहळू त्यांचं बोलणं एक रुटीन होत जातं. जेवण झालं का? किती वाजता याल? इलेक्ट्रिकचं बिल भरलं का? मुलांना फोन केला का? बस याच गोष्टी आता होत राहतात. जे प्रेमाने भरलेले अर्थपूर्ण बोलणं मात्र कुठेतरी मागं पडतं. अर्थपूर्ण मनाला भिडणाऱ्या गोष्टी ज्या कधी काही करत होती, रात्रभर होत होती त्या बोलणं, ते आता कुठेतरी हरवून जातं. पत्नी स्वयंपाकघरात राहते, पती न्यूजपेपरमध्ये राहतो, टी व्ही चालू राहतो, परंतु मनात एक अजब अशी शांतता पसरलेली असते. आणि मग ती शांतता सर्वात जास्त त्या माणसाला टोचते ज्याने आयुष्यभर फक्त या दिवसाची वाट पाहिली होती आणि त्याची पत्नीसोबत बसून सुखाचे 2 शब्द बोलू शकू. जेव्हा कोणती काळजी नाही किंवा कुठली गडबड नाही, बस एक कप चहा असावा आणि दिल की बात असावी. परंतु जेव्हा हे दिवस येतात तेव्हा सर्व काही बदललेलं असतं. पत्नी आता घराची एक मशीन बनलेली असतं. नाही, जेवण ती विचारते कसं झालं, जणू काही ती एक मशीन बनून जाते. कधी जेवण जरी बनवलं तरी ती विचारत नाही जेवण कसं झालं. कधी चहा साखर विचारत नाही, कमी झाली की जास्त झाली. आणि पती मात्र आपल्या आतमध्ये आपल्या कोशात जातो. कधी तो प्रयत्न करतो बोलण्याचा की गेलेल्या दिवसाची आठवण काढण्याचा, परंतु समोरून मिळते एक थकलेली प्रतिक्रिया, कारण ती काम करून थकलेली असते. आणि तिथूनच त्याला वाटायला लागतं की आता कोणीही ऐकणार नाही, आता कोणीही समजून घेणार नाही. आणि त्या गोष्टी ज्या त्याच्या हृदयात दडलेल्या आहेत, त्या भावना ज्या वर्षानुवर्ष त्याने मनात दाबून ठेवल्या, आता सांगायला मन तर करतं, परंतु समोरून कोणतीही त्याला म्हणजे त्याला समोरची व्यक्ती किंवा त्याची पत्नी त्यात तिला कुठलाही रस नसतो. आणि हेच आहे ते दुःखाचं जे माणसाला आपल्या पत्नीपासून दूर करते ते कारण. त्याला वाटतं की आता मी तर बस एक या घरात जणू काही भाड्याने राहणारा किरायादार सारखा एकमेकाच्या सोबत तर राहतो जरूर, पण जगत आहो अलग अलग. आणि जेव्हा प्रेमपूर्ण बोलणंच होत नाही तर हृदयसुद्धा दूर जातं आणि इथूनच हळूहळू दुरावा येऊ लागतो, राग काढायला लागतो. तो हा विचार करतो, जेव्हा तिला माझ्या बोलण्याचा काहीच रस नाही तर मी का तिच्याजवळ जाऊ. आता तुम्ही विचार करा,
काय असं नातं तिच्या हृदयापासून मनापासून बोलणंच नसेल आणि फक्त जबाबदाऱ्याच्या आधारावर किती चालू शकेल नाही का. परंतु थांबा, कहाणी इथेच संपत नाही, कारण पुढचं कारण त्याहीपेक्षा जास्त गंभीर आहे. परंतु मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण मला असे वाटेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत आहात. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जेव्हा माणसाला वाटतं की त्याच्या मनातली त्याच्या भावनांची, त्याच्या मनाची कधी कदरच नाही केली, तर चला तर बघू त्या कारणाकडे की जे माणसाला आतून तोडत असतं, परंतु तो काही बोलू शकत नाही. तिसरं कारण जे एका म्हाताऱ्या माणसाला आपल्या पत्नीपासून दूर करते ते आहे पुरुषाच्या भावनांची कधी कदर न होणे. प्रत्येक माणसाला ही गरज असते की कोणी त्याला समजून घ्यावं, त्याचं कौतुक करावं आणि त्याच्या भावनांना महत्त्व द्यावं. परंतु एक साधारण लग्न झालेल्या माणसाची कहाणी काही वेगळीच असते. जेव्हा तो कमावतो तेव्हा सर्व म्हणतात की हे तर त्याची जबाबदारीच आहे. जेव्हा तो थकतो, मुलांची फी भरणे, सगळं काही करतो, तेव्हा सर्वजण म्हणतात हो हे त्याची जबाबदारी आहे. जबाबदारीच नाही तर त्याचं कर्तव्यसुद्धा आहे. जेव्हा पत्नीचा राग आणि टोमणे सुद्धा तो चुपचाप सहन करतो, सर्व काही स्वीकारतो, माणूस आहे, सहन करेल. पण कोणी हे नाही विचारत त्याला की त्याचं मन कसं आहे. कधी कोणी म्हणतही नाही की तुमच्या मनात त्याच्या कष्टाची चीज होत नाही. कोणी असं म्हणतसुद्धा नाही की तुमच्यावर आम्ही गर्व करतो, की आम्हाला गर्व आहे, की कधी कोणी त्याचे अश्रू सुद्धा समजून घेत नाही. आणि हे सगळ्यात जास्त टोचतं ते जेव्हा घरातही त्याला सर्वात जवळचा व्यक्ती म्हणजे पत्नी त्याच्या भावनांना कमी समजते. जेव्हा तो उदास होतो तेव्हा म्हटलं जातं आता काय झालं. जेव्हा तो थकून चुपचाप बसतो तेव्हा ऐकायला मिळतं की प्रत्येक वेळी रागात का राहायचं, कधी प्रेमाने विचारायचं त्याला, कधी प्रेमाने विचारायचंच नाही की काही परेशानी आहे का, किंवा कोणत्या गोष्टीची तुम्हाला काही दुःख आहे का. तर हे न विचारता त्याला सतत बोलल्या जाते. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, परंतु हेच मनाला आतून हळूहळू खाली पण म्हणजेच रीती पण आणतं. त्याच्या मनालाही वाटतं त्याचं कौतुक करावं कोणी, त्याची पाठ थोपटावी, कोणी म्हणावं की तुम्ही खूप खूप काही केलं आमच्यासाठी. परंतु जेव्हा असं होत नाही तेव्हा हळूहळू तो स्वतःला सहन होत नाही आणि मग पत्नीपासूनही त्याला दूर करतं आणि त्याला वाटायला लागतं की बस मी एक त्यांच्यासाठी त्यांची गरज पूर्ण करणारे एक मशीन होतो, एक ATM मशीन, एक चुपचाप माणूस जो काही बोलू शकत नाही. पण एका माणसासाठी मला काही मी फक्त घरासाठी एक ATM मशीन होतो, काम करणारा एक व्यक्ती होतो. मला कधी यांनी समजूनच घेतलं नाही. जेव्हा हा भाव त्याच्या मनात बसल्या जातो तेव्हा हळूहळू तो नाराजीत बदलला जातो आणि नंतर ती नाराजी मग एक वेळा तिरस्कारासारखी वाटायला लागते. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा कोणाच्याही भावनाची कदर होत नाही तेव्हा प्रेम मरून जातं आणि जेव्हा प्रेम मारलं जातं तेव्हा नातं फक्त एक तडजोड बनून राहतं. आणि आता ज्या कारणाने त्याचं मन दुःखी होतं ते हेच कारण असतं. आता आपण
पुढचं कारण बघू, जे सर्वात मोठं बोलणार आहोत की कदाचित सर्वात त्याला टोचणी लागलेली असेल. कारण इथे गोष्ट फक्त भावनांची नाही आहे, तर इथे गोष्ट आहे आत्मसन्मानाची. चला तर मग आता बघू ते चौथं कारण, जे खूप गंभीर आहे. जिथे एक माणसाला जाणवतं की त्याच्या पत्नीजवळ त्याची काहीच किंमत नाही, तेव्हा त्याला वाटायला लागतं की आता त्याच्याजवळ इज्जतच नाही उरली. आता प्रत्येक माणसाची एक सर्वात जास्त गरज असते, ते सन्मानाची. जरी प्रेम थोडं कमी मिळालं तरी चालते, परंतु इज्जत मिळाली नाही तर माणूस आतून तुटू लागतो. आणि नंतर त्याच्या लग्नानंतर सुरुवातीला पत्नी थोडी लाजत होती, त्याच्या बोलण्याला मान देत होती, त्याच्या निर्णय विचारात घेतल्या जात होते. परंतु जसजशी वेळ होत गेली, जसजसं वय वाढत गेलं, तसं ते सर्व काही हळूहळू संपुष्टात आलं. आता पत्नी समोर बसून त्याला टोमणे मारते, तुमच्याने काही ठीक होत नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही, मुलं तुमच्यामुळे नाही तर माझ्या मेहनतीमुळे इतकी मोठी झाली आहे, समोर गेली आहे, तुम्ही तर बस बाहेर जाऊन पैसे कमावत होता, किंवा तेव्हा कोण सांभाळत होतं मुलांना, मी सांभाळत होते. आणि पती मात्र चुपचाप हे ऐकत राहतो. पहिले तर तो विचार करतो की चला ठीक आहे, रागात म्हटलं असेल, काही हरकत नाही. नंतर तो समजून घेतो की जाऊ द्या, खूप सहन केलं, आता दुर्लक्ष करू. परंतु जेव्हा ते रोज रोज होतं, जेव्हा त्यांची प्रत्येक गोष्ट टाळली जाते, मुलांसमोर त्यांच्या गोष्टी दाबल्या जाते, जेव्हा नातेवाईकांसमोर सुद्धा त्याची मजाक केली जाते, तेव्हा मात्र त्याच्या आतील आत्मसन्मान चुपचाप मरू लागतो. आणि मग त्याला वाटायला लागतं की ज्या स्त्रीसाठी मी पूर्ण जीवन मेहनत केली, पूर्ण आयुष्य मी मेहनत केली, जी माझ्या प्रत्येक दिवसाचा भाग होती, आता ती मला तुच्छ समजत आहे. आणि हेच सगळ्यात खोल जखम त्याच्या हृदयावर घाव बनते, किंवा हे तिचे ते जे शब्द आहे ते घाव बनवून त्याची जखम तयार करते. कारण माणूस कितीही बाहेरून मजबूत दिसत असला, परंतु तोही तितकाच नाजूक असतो. त्यालाही शब्द टोचतात, त्यालाही टोमण्यांची जखम होते. जेव्हा त्याचे बोलणे कोणी ऐकत नाही, जेव्हा त्याचा सल्ला सुद्धा विचारात न घेता बेकार समजला जातो, आणि तो विचार करू लागतो, तो आता विचार करू लागतो की आता माझं असणं आणि नसणं ह्याचा कुणाला काहीच फरक पडत नाही. आणि हळूहळू त्याला त्या व्यक्तीपासून दूर करू लागते, जी व्यक्ती कधी काळी त्याची पूर्ण दुनिया होती. त्यासाठी जर एक पत्नी आपल्या पतीची इज्जत करणं बंद करते, तेव्हा नात्यात दुरावा नाही तर एक खोल दरी निर्माण होत जाते. आता तुम्ही विचार कराल की याहीपेक्षा गंभीर कोणतं कारण असेल का? तर ऐका आता तुम्ही आपण याहीपेक्षा कोणतं गंभीर कारण असेल का? तर ऐका आता तुम्ही आपण आता बोलणार आहोत त्या 5व्या कारणाविषयी, जिथे पतीला वाटायला लागतं की आता तो पत्नीची गरजच नाही आहे. आणि हा विचार एका वृद्ध व्यक्तीला खूप हृदय तोडणारा असू शकतो. चला आता आपण बघू ते वेदनादायक कारणाकडे आता आपण जाऊ. आता आपण आलो आहे या शेवटच्या आणि सर्वात मारक कारणाकडे. परंतु जेव्हा एका वृद्ध व्यक्तीला वाटायला लागतं की आता त्याच्या पत्नीला त्याची गरजच उरलेली नाही. विचार करा, जर एका व्यक्तीला आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी धावत राहिला, तो दिवस रात्र काम करत राहिला, ज्याने कधी आपल्यासाठी काही मागितलं सुद्धा नाही, तो फक्त एवढंच मागतो की जेव्हा वृद्धत्व येईल तेव्हा त्याचे शरीर थकेल, कोणीतरी असं म्हणावं की आता तुम्ही बसा, आराम करा.
हो आम्ही सर्व काही सांभाळतो, परंतु असं होत नाही. परंतु वयाच्या या टप्प्यावर जेव्हा सर्वात जास्त आपुलकी पाहिजे असते, तर तेव्हा पत्नी म्हणते की आता तर मुलांची दुनिया आहे, वेगळी आहे आणि मलाही माझी पूजापाठ आहे, समाज आहे, नातेवाईक आहे, या सर्व गोष्टीतून वेळच नाही. तुम्ही आता तुमच्या मित्रांसोबत जात जा, मला एकटीला सोडून द्या. भलेही ती तोंडाने बोलणार नाही, परंतु तिची तीच इच्छा असते की तुम्ही आता माझी जरूरत नाही. आणि तीच जाणीव व्यक्तीला आतपर्यंत तोडत जाते. जेव्हा घरात त्याचा निर्णय विचारला जात नाही, कधी त्याचे औषध आणायचे असले त्यासाठी सुद्धा वेळ केला जातो. कधी तो चुपचाप बसलेला असेल तर कोणी त्याला विचारत सुद्धा नाही की सर्व ठीक आहे ना. आणि जेव्हा पत्नीही जी वर्षानुवर्षे त्याची साथीदार होती, जीवनसाथी होती, तीही त्याची उपेक्षा करते, तेव्हा त्याला जाणीव होते की आता माझं होणं किंवा न होणं यासाठी सारखंच आहे, कोणावरही काहीही परिणाम होणार नाही. त्याला वाटायला लागतं की पत्नीला आता मुलं पाहिजे आहे, सून पाहिजे आहे, समाज पाहिजे. आणि पती जे सर्वात पहिले त्याची साथीदार बनला आणि फक्त एक जुन्या फर्निचरसारखं तिला वाटायला लागतं, किंवा त्याच्या मनात वाटतं की माझी किंमत फक्त जुन्या फर्निचरसारखी या घरात आहे. आणि हीच ती वेळ असते की जेव्हा व्यक्ती आतून बोलायला लागतो की मी आता त्यांच्यासाठी ओझं आहे. आणि इथूनच दुरावा सुरू होतो. नंतर तक्रारी सुरू होतात आणि हळूहळू नाराजी, आणि ती दिसते ते रागात, परंतु खरं तर ते तुटलेलं प्रेम असतं. नात्यात सर्वात मोठी भिंत हीच राहते जेव्हा कोणी जिवंत असूनही त्याची जाणीव नसते, त्याची महत्त्व नसतं त्यांचं, तर त्याला कोणी अर्थ देत नाही. मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट जरूर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हीच ती 5 कारणं आहे, जी भावनात्मक कारणे आहे, ज्यामुळे कितीतरी वृद्ध व्यक्ती पत्नीपासून दूर जातात, पत्नीचा तिरस्कार करतात आणि परंतु प्रेमही नाही तिरस्कार करत नाही, परंतु प्रेमही मात्र त्याचं तेवढं राहिलेलं नसतं. परंतु थांबा, जर तुम्हाला वाटत असेल की असे तुमच्यासोबत किंवा जवळच्या किंवा कोणासोबत होऊ नये, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत असे 5 कामं जे प्रत्येक पत्नीने आपल्या वृद्ध पतीसाठी जरूर करावे. कारण नातं वयाबरोबर अधिक मजबूत होत जाईल, कमजोर नाही. त्याची पुढील व्हिडिओ जरूर पहा, जे असे 5 कामे जे प्रत्येक पत्नीने आपल्या पतीशी करायला हवी. कारण दुरावा येणार नाही, तर प्रेम आणि समजदारी दोघांमध्ये वाढेल. व्हिडिओ जरूर बघा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही किंवा तुमच्या आसपास कोणी असे भावनांची जाणीव झाली की सर्वात जरुरी पुढचा भाग जरूर बघा. कारण कदाचित तीच एक छोटीशी गोष्ट तुमचं नातं वाचवू शकेल. कारण हृदयापासून जे नातं निभावल्या जाते त्या नात्यात वय ही भिंत नाही राहत, तर तो एक पूल बनतो. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्यक्तींसोबत बोला, जवळ बसा आणि त्याला जाणून घ्या. ती मौन का आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त त्या मौनामध्ये प्रेम लपलेलं आहे, तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. बऱ्याच पुरुष मंडळींची कमेंट अशी होती की मॅडम तुम्ही स्त्रियांसाठी तर व्हिडिओ टाकला आहे,
पण पुरुषांचीही काही मतं असू शकतात. परंतु मी जो व्हिडिओ आधी टाकला होता ते 75% स्त्रियांचं विषयी होता. परंतु जे काही 25% पुरुष आहेत त्यांच्या भावना मी ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच स्पष्ट केलेल्या आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडेल. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेअर मात्र जरूर करा. ज्या कोणाला गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छासुद्धा.